नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्व व्ह्यूअर्सचं खूप खूप हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी ही घेऊन आलेलो आहे. नोकरीसाठी उत्सुक असणाऱ्या महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी ही फार सुवर्णसंधी आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक नवीन भरती आणि ती भरती आहे ग्रामीण डाक सेवक. मित्रांनो, अख्ख्या भारतामध्ये ही ग्रामीण डाक सेवक यांची भरती राबवली जात आहे, ज्यामध्ये एकूण जागा आहेत 42,228. मित्रांनो, यामध्ये आपण बघत आहोत की एकूण देशभरात 42,228 जागा जरी असल्या तरी महाराष्ट्रासाठी ह्या जवळपास 3,170 जागा ह्या आहेत. मित्रांनो, या ग्रामीण डाक सेवक या पदामध्ये 3 संवर्ग येतात, ज्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आणि मेन म्हणजेच ब्रँच पोस्ट मास्टर. त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि तिसरं जे आहे ते आहे डाक सेवक. मित्रांनो, या ग्रामीण डाक सेवक ही एक अशी भरती आहे की ज्यामध्ये कुठलीही परीक्षा न होता फक्त 10वीच्या परीक्षेच्या गुणांच्या आधारे, टक्केवारीच्या आधारे याच्यामध्ये सिलेक्शन होतं. त्यामुळे 10वीला ज्यांना 80% वरती मार्क्स आहेत ते शुअर शॉटमध्ये इथे लागतात आणि 80% खाली ज्यांना मार्क्स असतात त्यांना थोडंसं अडचणीचा सामना जो आहे तो अडचणीचा सामना हा करावा लागतो. म्हणजे त्यामध्ये कॉम्पिटिशन भरपूर राहते, पण 80च्या वरती जे राहतात ते एकदम शुअर असे समजले जातात. मित्रांनो, यामध्ये आपण यांचा फी स्ट्रक्चर बघूया तर SC, ST, PWD, फिमेल आणि ट्रान्स वुमन यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचं परीक्षा शुल्क जे आहे ते कुठल्याही प्रकारचं परीक्षा शुल्क हे इथे आकारलं जात नाही. पण त्याचप्रमाणे जर समजा आपण अदरचा विचार केला तर त्या अदरमध्ये जवळपास 100 रुपये फी आकारणी जी आहे ते 100 रुपये फी आकारणी हे घेतली जाते. मित्रांनो, याची अर्ज करण्याची प्रक्रिया ही दिनांक 15 जुलै 2024 सुरू झालेली आहे आणि याचा अंतिम दिनांक जो आहे तो अंतिम दिनांक आहे, लास्ट डेट ज्याला आपण म्हणतो ते आहे 5 ऑगस्ट 2024. म्हणजे 5/8/2024 तुम्ही अर्ज जो आहे तो अर्ज करू शकता. आता याच्यामध्ये आपण वयाची अट बघूया तर कमीत कमी वय हे 18 वर्ष ठरवण्यात आलं आहे आणि जास्तीत जास्त वय हे 40 वर्ष ठरवण्यात आलेलं आहे. त्यामध्येही वयामध्ये काही जणांना म्हणजे SC, ST कॅटेगरीचे जे लोक आहेत, PWDचे जे लोक आहेत त्यांना काही वयात काही सूट देण्यात आलेली आहे. SC, STसाठी 5 वर्ष, OBCसाठी 3 वर्ष अशा प्रकारे. याचा मित्रांनो आपण जर स्केल बघितला म्हणजे यांचं वेतन जर बघितलं तर वेतन हे ब्रँच पोस्टमास्टरसाठी TRCA यांचा जो स्केल आहे तो आहे 12,000 ते 29,380 आणि तोच असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर किंवा डाकसेवक यांच्यासाठी जर बघितला तर तो आहे 10,000 ते 24,470. म्हणजेच आपण याचा जर विचार केला तर एक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी एक चांगला साईड जॉब होऊन हा चांगला उत्पन्नाचा सोर्स होऊ शकतो. कारण यामध्ये फक्त तुम्हाला 4 ते 5 तासच काम करायचं आहे आणि बाकी जो आहे तो आपण आपल्या इतर गोष्टींसाठी वेळ हा देऊ शकतो. त्यामुळे एक चांगली संधी ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील होतकरू तरुणांना ही उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की एक चांगला पर्याय जो आहे तो चांगला पर्याय आपल्यासमोर उपलब्ध झालेला आहे. तर मित्रांनो, याला अंतिम दिनांक 5 ऑगस्ट 2024 आहे. तत्पूर्वी आपण आपला फॉर्म भरून आपलं मोकळे होऊन आपल्या या आदेशाची वाट पाहू शकता. सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा अशा मी देतो. मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणारे सर्व नोटिफिकेशन्स जे आहेत ते सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत जातील. कारण आणि जर समजा या व्हिडिओमध्ये आपल्याला काही चुका आढळल्या असतात किंवा काही आपल्याला दुरुस्त्या सुचवायच्या असतील तर त्या नक्कीच कॉमेंटमध्ये सुचवा. तुमच्या सर्व पॉझिटिव्ह निगेटिव्ह सूचनांचं स्वागत राहील, पण काही ना काही रिप्लाय जो आहे तो कॉमेंटमध्ये नक्कीच द्या. परत एकदा सांगतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणारे सर्व नोटिफिकेशन्स जे आहेत ते सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत जातील. धन्यवाद मित्रांनो, सर्वांना सर्व काळ परत एकदा सर्व शुभेच्छा. बहुजन हिताय बहुजन सुखाय.